तर नमस्कार मंडळी, कोकणची यूट्यूब चॅनलमध्ये मी अंकित आपलं स्वागत करतो। तर आज आपल्याला लावणीची व्हिडिओ पाहायला मिळणार आहे। कोकणात सध्या लावणीला सुरुवात झाली आहे। मस्तपैकी आता बाबा येतील ते ज्यांची आपण बेरची आणि फोडीची व्हिडिओ पण बघितली। तर नांगर घेऊन येतील आणि इथं या साईडला मस्तपैकी एकदम चिखल केला जाईल आणि मग लावणी होईल। सध्या आधी आव्हान काढलं जातं आहे, बघू शकता इथे भाताच्या लोंब्या तुम्हाला दिसतील। तर मम्मी आणि काकीने मिळून ते काढल्या आहेत, सगळ्या बांधून ठेवल्या आहेत। आता त्यांना त्या मुठा आहेत त्या मस्तपैकी धुवायच्या आहेत आणि नंतरला मग त्याची लावणी वगैरे करायची आहे। तर थोड्याच वेळात तुम्हाला ही व्हिडिओ आता पाहायला भेटणार आहे लावणीची मस्तपैकी। तर इथे बघू शकता नांगर आहे खालती आणि तो नांगर आता बाबांनी बैलांना नेली नाही त्या साईडला। थोड्याच वेळात आता बाबा येतील बैलांना घेऊन आणि मस्तपैकी इकडे चिखल केला जाईल आणि त्यावेळेलाच आपल्याला आता पुढची व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर इकडं मम्मी आणि काकी आव्हान काढत आहेत। इकडं मस्तपैकी चिखल झाला आहे, पाय पण जातो आतमध्ये। तर आता तुम्हाला जवळून दाखवतो। इकडे बघू शकता मुठा बांधून ठेवलेले आहेत। तिकडे मम्मी आहे आणि इकडे काकी आहेत। दाखवा की बांधून एक मूठ। हां, तर अजून एवढा बाकी आहे शेत, आव्हान काढायचं बाकी आहे। त्या साईडला नाचणी पण आहे। इकडे मम्मी बांधते आणि दाखवते तुम्हाला। ती बघा बांधला नाही एक मूठ आणि इकडे आता काकी पण दाखवत आहेत। इकडे झाले बांधून काकींची पण। तर अशा मोठा अशा तयार करायच्या आणि नंतरला लावणी करायची असते। सध्या माणसं जेवायला गेले त्यामुळे कमी आहेत, काकी आणि मम्मीच आहे फक्त। तर आता जेवण झाल्यावरती बाकीच्या काकी आहेत, काकी मंडळी आहेत, त्या पण येतील आणि झपाझप ही लावणीचे काम आहेत। हे पहिले आधी मोठा बांधायचे आहेत भाताचा, तर त्याचं काम लगेच फास्ट होईल नंतर। तर बघू शकता झपाझप कसे हात चालत आहेत त्यांचे, एकदम एक्सपिरियन्सवाली माणसं आहेत। त्यामुळे बघा कसे लगेच असा भात काढतात आणि लगेच त्यांच्या मुठा बांधतील। आता बघा एक्सपिरियन्स माणसं आहे ती विद्यापीठातली। आणि काकींचं काय दरवेळेचंच असतं शेती काम, त्यामुळं काकींना पण मस्तपैकी एक्सपिरियन्स आहे त्याचा। बघा आता लगेच बांधतील, झाली बांधून। तर काकी पण आल्यात आता जेवण करून। आता काकी पण हळूहळू मोठा बांधायला लागतील। तिकडे नांगर आहे आपला, नांगरकरी आले नाहीत अजून, त्या साईडून येतील आणि आल्यावरती एकदम मस्तपैकी चिखल करतील आजूबाजूला थोड्याच वेळात। इकडं काकींचं चालूच आहे, काकी आणि मम्मी एकदम फास्ट जरा ट्राय करतात करायचा, जेणेकरून बाकीची जी लावणी राहिलेली आहे लावणीचं काम आजच्या दिवसातच आटोपायचं बघतील, कारण की आज सुट्टी पण आहे। काय आज संपवणार की उद्यापर्यंत येणार? हां, उद्याला पण राहील ना तेच। हा आव्हान काढायला किती वेळ लागेल अजून? मग अर्धा जेवढा झालाय ते लावणार काय? अर्धा झालाय तो लावणार आणि बाकीचा नंतरला काढणार काय? हां, तसा पाऊस आता जरा कमी आला आहे, पण येईल परत जोरात। बसायला टेबल पण आणली नाही काकीने, छोटासा तो बघा। तर जोरदार पाऊस आहे आणि इकडे नाचणी बघू शकता। इकडे मम्मी या साईडला येते, या जोरदार पावसातूनही अजूनपर्यंत भात काढणे चालू आहे अजून, ज्याला की आव्हान काढणे असेही म्हणतात आमच्या कोकणी भाषेत। तर सध्या पाऊस पण जोरात आहे, तरी पण बघू शकता मागे शेतीची कामे अजून चालूच आहेत। आव्हान काढलं जातं आहे मागे आणि थोड्याच वेळात आता नांगरी येतील। आता त्यावेळेस आपल्याला म्हणजे चिखल वगैरे आजूबाजूचा केला जाईल, तर त्याची व्हिडिओ बघायला भेटेल। आणि थोड्याच वेळात आता मम्मी वगैरे पण काय करणार आहेत, आता जे आव्हान काढत आहेत ना, थोड्या वेळानंतरला पॉज करणार आणि बाकीचे जे लावणीचं काम आहे, भात लावणी केली जाईल। चिखल जसं बाबा करतील, आता बैलांना घेऊन येतील थोड्याच वेळात। इथं नांगर तर मागे ठेवली नाही, बैलांना आणलीन की आता मस्तपैकी चिखल करतील आजूबाजूला आणि मग लावणीचं काम सुरू होईल। तर ते तुम्हाला आता थोड्याच वेळात बघायला भेटेल। तर लावणीचे मेन कार्यकर्ते आलेले आहेत, बाबा आलेत बैल घेऊन। इकडे बघू शकता 2 तगडे बैल आहेत आपले। आता नांगराला बांधतील बाबा
वाघ असं धावत येतो एकदम. शिंग पण एकदम टोकदार आहेत, त्यामुळं जवळ जाऊ नाही शकत त्याच्या, जरा डेंजरच वाटतात ते थोडे. तर आता यांना नांगराला बाबा बांधतील. तर आता मेन चिखल केलं जाईल बैलांना आणलीने. आता बघूया, तुम्हाला आता बघायलाच भेटेल की नांगराला बैल कसे बांधतात ते. बघा आता सुट्ट्या आहेत एकदम, रश्शा वगैरे आहेत आजूबाजूला. बैल बघतोय बघा कसा एकदम टुकूर टुकूर बघतोय. ते बघा, जो हा नांगराचा जोखड म्हणतात त्याला, मानेवरती ठेवलं जातं ते दोघांच्या बैलांच्या पण मानेवरती ठेवलं जातं असं. आणि नंतरला हे काय आहेत रस्सी, ह्या का बांधतात काय, गुफणी बोलतात, तर ते बांधतात. आता या बैला तर बांधून झाला आहे, आता इकडचा बैल बाकी आहे, तर त्यालाही ती गुफणी बांधतील. ते बघा त्या साईडून बांधतायत. तर अशी नांगराला बैलांना बांधली जाते. आणि तो माग आहे तो नांगराचा फाळ आहे. त्या 2 रश्शा आता त्यांच्या हातात बाबांच्या, जेणेकरून ते कंट्रोल करू शकतात बैलांना. तर फायनली इकडून बघू शकता आपला आता नांगर रेडी आहे, बैलांची जोडी पण रेडी आहे. आणि आता चिखल करायला सुरुवात होईल. वाकडे वाकडे थांबले तिकडे, एक रस्त्यावरती आहे आणि एक तिकडे आतमध्ये शेतात. ते बघा आता टर्न करतायत. फायनली झालेले आहेत आता रेडी आपले बैल चिखल करण्यासाठी. आता तिकडून कोपऱ्यातनं घेतील, कोपऱ्यातनं करत करत हा एवढा जो परिसर आहे तो कंप्लीट केला जाईल चिखल करून. आणि मग इकडे लावणी चालू होईल. आता आपण यांचीच व्हिडिओ करणार आहोत मेन. बघा पाणी तर आहे, बरंच पाणी आहे शेतात सध्या. तिकडे बैलांची जोडी आपली गेली आणि बाबा पण आहेत त्यांच्यासोबत, त्यांना मार्गदर्शन करतायत. मार्गदर्शन म्हणजे त्यांना दिशादर्शक आहेत ते. आणि जो मेन नांगराचा फाळ आहे तो चालवत आहेत ते, कारण की त्याशिवाय काय होऊ शकत नाही. आता बघा शेतात पण खूप पाणी साचलं आहे, त्यामुळे चिखल पण एकदम मस्तपैकी आणि लगेच होईल. पण जो नांगर आहे तो चालवायला थोडा वेळ तर जाणारच आहे. तोपर्यंत आपल्या ज्या काकी आहेत आणि मम्मी आहेत तर ते तिकडे आव्हान काढून घेत आहेत. आव्हान काढून झाला की मग इकडचा जो चिखल आहे तर त्या चिखलात काय केला जाणार, तो भात आहे तो लावला जाणार. भाताच्या लोंब्या केलेल्या आहेत तर त्या एक एक करून लावल्या जाणार इथे. तर मम्मी तिकडे खत मारते, बघू शकता. तुम्हाला जवळ शेतातनं जाऊन दाखवतो. इकडे बघा पाय एकदम धसकन आत जात आहेत, पण काय नाही तरी पण आपण जाणार पुढे, व्हिडिओ करणार. इकडे मम्मी शेतात खत टाकते आणि इकडे आपली बैलांची जोडी आहे, चिखल करण्याचं काम चालू आहे. आणि इकडे बघू शकता इकडे काकी आहेत, तर इकडे आव्हान काढण्याचं काम चालू आहे. आव्हान काढण्याचं काम अजून थोडा खूप वेळ लागेल. आणि इकडे चिखल पण करून होईल आता लवकरच. आणि चिखल करून झाले की आपल्या ज्या काकी मंडळी आहेत तर काकी मंडळी इकडे मग लावणी करायला येतील. खत कुठला आहे, युरिया. तर युरिया खत आहे. कितींदा मारायला लागतो, तर हा युरिया खत आहे तो 2 वेळा मारायला लागतो. एकदम शांतपणे चालले आपली बैलांची जोडी. त्यांचे पाय धसत आहेत पण एवढे पण नाही, ते लगेच काढतात. बघा आणि इकडे मम्मी खत टाकते शेतात, जेणेकरून आपलं जे पीक आहे ते उत्तमरित्या यायला पाहिजे म्हणून. काय काकी गाणं बिना नाही बोलत तुम्ही? नाही येत काय? हो काय? तर या काकींना गाणं नाही येत त्यामुळं बोलत नाहीत त्या. नाही तर तुम्ही बोलाल तुमच्याकडे गाणी बिनी बोलत नाहीत काय? तर थोड्या वेळाने तुम्हाला ऐकायलाच भेटेल ना मग गाणी. तर खत टाकून तर झाला आहे ना मम्मी? खत
टाकला सगळा? हो युरिया टाकला. हा हा थांबा आधी करा बघा. तर त्यांचं डिस्कशन चालू आहे की आधी कुठला करायचा आहे. तर हा इकडचा जो शेत आहे तो आधी करणार आहे पूर्णपणे चिखल करून, नंतरला इकडचं बघितला जाईल की आजला करायचं आहे की नाही. आणि इकडे मम्मीनी पण परत चालू केला ना आव्हान काढायला, खत टाकून झाला मधूनच. तर अशी साईड बाय साईड छोटी छोटी कामं ते केली जातात शेतीची. आणि इकडे बघू शकता आपले 2 तगडे गडी आणि सोबत बाबा पण आहेत. तर नांगरणी चिक्कल एकदम केला जातो मस्तपैकी. थोड्याच वेळात तुम्हाला हा सगळा चिक्कल बघायला भेटेल. चिक्कल आता थोडा थोडा तुम्हाला माती दिसते, पण काही वेळानंतरला पूर्ण चिक्कल दिसणार आहे. माती कमी चिक्कल जास्त. डवला मोराच्या बनाचा एक बनाचा. कशी जोडी आहे बघा, एक नंबर जोडी आहे सर्जा राजाची. तर एकाचं नाव आहे राजा आणि दुसऱ्याचं नाव आहे पोपट. राजा आणि पोपटाची जोडी आहे, एकदम तगडी जोडी आहे. त्या जोडीशिवाय आपली शेती अपूर्ण आहे, कारण की मेन जी गोष्ट आहे नांगरणी ती त्या दोघांमुळेच कंप्लीट होणार आहे. तर इकडं बघा एक पक्षी पण आला आहे, तुम्हाला झूम करून दाखवतो. हा बघा. तर इकडे मग असे काकी दाखवत होते गवत, तर मध्ये थोडं गवत पण येतं. दाखवा काकी परत. हे बघा हे गवत आहे मध्ये जे भाताचे आले आहे ते त्यांनी बाजूला केली ना, आणि आता भाताची लोंबी बांधतायत. आणि तुम्हाला जर माहिती नसेल तर काकीनी जे लाल घातलं आहे वरती डोक्याच्या संरक्षणासाठी आणि शरीराच्या संरक्षणासाठी, तर त्याला खोलडा बोलतात आमच्याकडे. मम्मीने पण पिवळा घातला नाही बघा, खोलडा बोलतात. खोलडा काही काहींकडे कापड पण बोलतात, पण आमच्याकडे खोलडा बोलतात. पाऊस आला जोरात. तर सध्या इकडे आव्हान काढलं जात आहे मागे, मागासपासून तुम्हाला तेच सांगतो आहे. आणि इकडे जोपर्यंत इकडे चिखल कंप्लीट होत नाही तोपर्यंत इकडची अजून लावणी काय स्टार्ट केली जाणार नाही. सध्या चिखलचं काम चालू आहे. आणि तिकडे मागे बघू शकता, जर दिसत असेल तर वरदभाई पण आलेत आपले बघायला. तर वरदभाई सध्या जेवायला गेलेले, मगाशी तेच व्हिडिओ करत होते, पण आता मी घेतले व्हिडिओ करायला डायरेक्ट. तर इकडे बैलांची खिल्लार बैलांची जोडी एकदम मस्तपैकी तगडी जोडी आलेली आहे आणि करतायत ते हळूहळू चिखल. बाबांना साथ देतात मस्तपैकी. ते दरवेळेला साथ देतात, म्हणजे असा कधी मधनंच थांबत नाही, कंटिन्यू काम करतात. तर होतोय चिखल थोड्याच वेळात आता कंप्लीट होईल आणि तुम्हाला लावणीची झलक पाहायला भेटेल थोड्याच वेळात. तर मंडळी इकडे बघू शकता, तर मागच्या वेळेच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल एक शेत काकी या साईडला खत टाकत होत्या. मगाशी त्या काकी तिकडे लावणीच्या वेळेला पण होत्या. तर त्यांची इथली लावणी कंप्लीट झाली आहे. काल जरा मी बाहेर गेले असल्यामुळे मला त्याची व्हिडिओ करायला नाही भेटली, पण आता तुम्हाला दाखवतो आहे. तर लावणी कंप्लीट झाली आणि इकडे काय केली जाते की एक काडीची लावणी केली जाते. तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्याने दाखवतोच की कसं त्यांनी लावणी केली नाही ते.
एक एक काडी लावलेली आहे भाताची आणि तुम्हाला वाटत असेल की कमी येत असेल भात, पण खूप भात येतो. आम्ही बघितलं आहे आता तुम्हाला गणपतीच्या वेळेला आहे ना, हा संपूर्ण शेत आहे तो मस्तपैकी एकदम भरभरून दिसेल. शेत तर बघितलंच. आता इकडे बघूया, आपल्या इथं आता मस्तपैकी चिखल होत आहे. हे बघा इकडं बोललेलं ना की नंतरला तुम्हाला पूर्णपणे चिखल बघायला भेटेल आणि बघता येतेच आहात की मस्तपैकी आता चिखल झाला आहे. आता थोड्याच वेळात लावणी करायला घेतील. सध्या पाऊस पण जोरदार आहे, त्यामुळे काय होतं की बैलांना पण म्हणजे संध्याकाळपर्यंत लावणीचं काम आटपोचतो काय होते, मग नंतरला थंडी वगैरे वाजायला होते. तर बाबांनी बैलांची पण खास मस्तपैकी सोय केलेली असते की नंतरला त्यांना मस्तपैकी गरम पाण्याने आंघोळ घातली जाते आणि मस्तपैकी त्यांना आंबोळ पण खायला दिलं जातं. तर खूप सेवा असते त्या बैलांची, त्यामुळेच ते एवढे तुम्हाला टापटीप दिसतील आणि मस्तपैकी एकदम म्हणजे त्यांची जरी तुम्ही हे बघितलीत ना तब्येत एकदम हट्टेकट्टे दिसतील बैल आणि म्हणजे एकदम पूर्ण प्रॉपरली ट्रेन आहेत बैल. ते जे बाबा बोलतात ते ऐकतात. म्हणजे त्यांचं नावाने त्यांना जरी हाक मारला ना, एकाचं नाव पोपट आहे आणि एकाचा राजा नाव आहे, तर त्यांना सांगितलं की पोपट या साईडला वळ त्या साईडला वळ. ते बोलतात म्हणजे तुम्हाला जर ऐकायला आला असेल, जर ऑडिओमध्ये चालूच असतो तर त्यातून ऐकायला आला असेल तर ते बरोबर वळतात एकदम. म्हणजे एवढ्या वर्षापासून ते नांगरणी करतात ना, खूप वर्ष झाले असतील त्यांना, 7-8 वर्ष, खूपच वर्ष झाले असतील. तर तेव्हापासून ते नांगरणी करतात. तर त्यांची आणि त्यांची बैलांना पण त्यांची एकदम सवय झाली, त्यामुळे ते जमून जातं आणि लवकरच शेतीची कामं आटपली जातात. त्याच्यात लावण काढलं जाते, त्याची व्हिडिओ आता तुम्ही बघितलीच असाल. तर आता मी काय होतो की इथे बाजूलाच आहे ना लावणी चालू आहे, तर तिथं जातो, अचानक जातो भयानक, आणि बघा त्यांच्या रिॲक्शन काय असतात त्या. डायरेक्टली जातो आणि म्हणजे असा व्हिडिओ चालूच ठेवणार आणि आता तुम्हाला बघायला भेटेल तिथली लावणी पण. इकडे बघू शकता एवढी लावणी कंप्लीट झाली आणि जरा तिकडची बाकी आहे. तर ती बाकी जेवढी आहे ती तुम्हाला दाखवायचं वगैरे. मम्मी पण आली इकडे, आता तिकडे जातो. काल तर करायला नाही भेटली मला व्हिडिओ, पण आज मी तुम्हाला दाखवतो. इकडे चिखल करणे चालू आहे आणि इकडे बघू शकता लावणीची कामं चालू आहेत. इकडं काकी लावत आहे. काकी इकडं बघा, इकडं लावत आहेत, लावणी चालू आहे. इकडे काकी आहेत परत इकडे काका आहेत आणि इकडे चिखल केलं जातं आहे. बाबा करतायत चिखल. लावा एक काडीचा लावतात ना, एक काडी. काका नाही लावत. हां तर काका मुठा देत आहेत आणि इकडे काकी वगैरे लावत आहेत. तर तुम्हाला आता लांबूनच दाखवतो म्हणजे सगळे दिसतील. बघू शकता सध्या लावणी आजच्या दिवसात सगळ्यांची हुरकते बऱ्यापैकी. इकडे काकींचा तर आता कंप्लीट होईल, एवढासाच राहिला आहे. तिकडची जेव्हा केली त्यावेळेला मी नव्हतो इथे, त्यामुळे करायला नाही भेटला. तर नांगराचा फाळ बाबांनी काढली नाही, चिखल करून तर झाला आहे आता, त्यामुळे काढली. बघू शकता आता बैलांच्या वरचा जोखड पण काढला जाईल. मारत नाहीत नाही काढतात बाबा. आता जे मानेवरती लावलेले आहेत ते आधी पहिला त्या रश्शा खोलली, गुफणी म्हणतात त्यांना, ते काढले. काढा काढा. तर बघू शकता असं काढलं जाते. बैल काय मारत नाहीत बघा, मी एवढा जवळ आहे त्यांच्या तरी काय केली नाही मला. आणि काकी इकडे पावड्यानी चिखल ओढत आहेत. झाला आज होईल ना पूर्ण? हा कधी केला बाकीचा? आजच केला काय पण? हां म्हणजे सकाळपासून करताय? तर आपण इकडचा आहे ना तो आजच केली नाही, सकाळपासून करतायत आणि कंप्लीट केली नाही पूर्ण. बघू शकता आता बाबा बैलांना घेऊन जातील, कारण की बैलांचं काम चिखल करून तर मेन झालं आहे. इकडे आता काका चाललेत बैलांना घेऊन वाड्याकडे. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेच की वाड्यात तिकडे खालच्या साईडला, तर तिकडे आता घेऊन चाललेत. इकडे नांगर ठेवली ना आणि इकडे काकी बघू शकता चिखल ओढून घेत आहेत. कोण?
पार्टनर नाही आहेत, त्यांच्याकडे पण चालू असेल काम. तर आता काका थोड्या वेळाने चहा पाणी करणार, म्हणजे आज सगळा कंप्लीट झाला ना की चहा पाणी करतील. अजून पाणथळी शेतामध्ये जायचं आहे. कुठल्या पाणथळी शेतामध्ये जायचं आहे. पाणथळी शेतामध्ये जायचं आहे. शेती आहे, त्याचं पाणी नसल्यामुळे त्याला धांदळ होते. हां, तर इकडे आहे ना या साईडला जास्त काय पाणी नसतं, त्यामुळं धांदलीत कंप्लीट केलं ना. पावसावरती आहे, आज पाऊस पण जोरात पडला, त्यामुळं काम चांगलं झालं. काम चांगला झाला. आता कुठं खालती जाणार काय? आता शेतावर पाणथळी शेतामध्ये जाणार. इकडं मेढा शेताचं इकडं. तर आता इकडचा कंप्लीट झाला ना की तिकडे मेढा शेताच्या इकडे शेत आहेत, तर तिकडे जाणार. पाणथळी शेतं काका शुद्ध भाषेत आपल्याला सांगत होते, तर तिकडेच जाणार. आणि तिकडची पण लावणी वगैरे चिखलकरणी लावणी कंप्लीट होईल. तर इकडे काका मुठा द्यायचे काम करत आहेत आणि बाकीची मंडळी आपली लावायचं काम करते. तर इकडे चिखल मस्तपैकी झाला आहे आता बघू शकता. आणि तिकडे बाकी इकडे ज्या मुठा बांधलेल्या आहेत तर त्या इकडे तिकडे टाकून ठेवत आहेत, जेणेकरून लावणीचं काम ते करू शकतात कंप्लीट थोड्या वेळानंच. इकडं बघू शकता चिखल एवढा झाला आहे ना की पाय अडकत आहेत. मी पडणार आहे असं वाटतं इथं. मम्मीने लावणी करायला सुरुवात केला ना. मम्मी आपण एक एक काट्या नाही लावत काय? काड्या विद्यापीठमध्ये लावतात का? पण इथं का नाही लावत आपण? तर विद्यापीठात मम्मी जाते ना, तर तिकडे काय केलं जातात की एक एक काड्या लावल्या जातात. पण त्या लाईनीत लावल्या तर मस्त वाटतात ना. लाईनीत लावायला लागतात काय त्या? हां, मग त्या लाईनीत लावायला लागतात. इकडे बघू शकता चिखल मस्तपैकी झाला याच आहे. आणि इकडे आता लावणीला पण सुरुवात केला नाही मम्मीने. इकडे काकी पण आहेत. आता मी पण जाणार आहे थोड्या वेळाने, जरा तुमच्यासाठी व्हिडिओ काढतो आहे खास. इकडे काकी आधी जो आपण आव्हान काढला आहे तो एकदम मस्त सगळीकडे मोठा टाकून घेत आहेत, जेणेकरून नंतरला लावणी करताना परत आणायला जायला नको लांब, त्यामुळं आधीच टाकून घेत आहेत. आणि मम्मीने इकडे एका बाजूने स्टार्ट केला नाही करायला. अजून एवढा बघू शकता आव्हान आहे पूर्ण मोठा, तो सगळा कंप्लीट करायचा आहे. आणि इकडे नाचणी पण बाकी आहे. नाचणीला अजून टाईम लागेल खूप, पण इकडचा तर होऊन जाईल आज. हा एवढा जो पॅसेज आहे ना इकडचा एवढा, तो तरी कंप्लीट लावणी करून होऊन जाईल ना मम्मी. फायनली बघू शकता मी जरा रेनकोट घातला आहे. एकदम विचित्र असा हा रेनकोट आहे. आणि इकडं बघू शकता इथं जो आव्हान काढलेला ना, इथं मुठा ठेवलेला, त्या आम्ही तिकडे सगळ्या ट्रान्सफर केला त्या साईडला, कारण की इकडची पण नांगरणी अजून करायची आहे. आणि बघू शकता बैल इथं असे एकदम ठोंब्यासारखे उभे आहेत, कारण की अजून पण नांगरी जरा आराम करायला गेलेत. नांगरी आता आराम करून आले की परत इकडचा जो चिखल राहिला आहे तो पूर्ण केला जाईल. आणि हळूहळू तिकडची लावणी होते ती तुम्हाला आता आतमध्ये तिकडे जाऊन दाखवतो. तर बराच चिखल झाला आहे, त्यामुळे आता मी कडेकडेने जातो. मगाशी लय हाल झाले माझे. या मुठा होत्या ना त्या तिकडून इकडं सगळ्या टाकायच्या होत्या, त्या बघा त्या तिकडं आम्ही टाकल्या. मम्मीनी पण थोडी मदत केला, जरा सांगितलं मला, कारण की मी पहिल्यांदाच करतो आहे. तर इकडं बघू, इकडे चालू आहे. आता तुम्हाला बॅक कॅमेरा इकडे बघू शकता लावणी चालू आहे. माणसं कमी आहेत आमच्याकडे लावणीला. मम्मी बोलते 4 जण आहेत आणि मी एक, 5 जण. आणि हे 2 बैल आहेत आमच्यासोबत. तिकडे बाबा पण आलेत. बाबा कुठे गेलेले तिकडं? हां, ते गेलेले कुठं? आय पण आहेत बघू शकता इकडं. आणि सगळीकडे एकदम मोठा टाकलेल्या आहेत. आता हळूहळू लावणी होते. अजून तरी किती वेळ लागेल? आजला नाही व्हायचा ना? आज नाही होणार कंप्लीट, उद्यापर्यंत होईल. तिकडं मागं बघू शकता तिकडचा जो भात आहे तो आव्हान काढायचा अजून बाकी आहे. तो झाल्याच्या नंतरला कंप्लीट होईल. आज तर नाही होणार. आज हा एवढाच पॅच वाटतोय, मला वाटतं होईल कंप्लीट. तिकडून बाबा पण आले तिकडे बघू शकता. यांचेच ते बैल आहेत 2.
ज्यांना तुम्ही भरभरून प्रोत्साहन दिलात ते त्याला आता थोड्या वेळाने चालू करणार आहेत ते. आणि इकडे बघू शकता काकी वगैरे करतायत लावणी, जरा फास्ट फास्ट करतील. आणि हा एवढं वाटतं आहे मला इकडचा बॅच कंप्लीट होईल, तिकडचा वाटत नाही होईल आजला, कारण की अजून तिकडचा आव्हान पण काढायचा बाकी आहे. तर चला आता मी पण जरा लावणी करतो आणि थोड्या वेळाने दाखवतो. ज्यावेळेला इकडचा सगळा कंप्लीट होईल ना त्यानंतर तुम्हाला दाखवतो व्हिडिओ. काय बोलते आता जरा वाईस लावूया आपण, म्हणजे लगेच होईल. जरा मी पण आता बाजूला ठेवतो व्हिडिओ करायची. इकडे बाबा पण आले, ते करतील चिक्कल. आणि आम्ही आता इकडची लावणी आहे ती कंप्लीट करायचा प्रयत्न करतो लवकरात लवकर. तर चला आधी मोबाईल देऊन येतो, नाही तर मोबाईलची लंका लागणार आहे. कारण की आता आपला जो माईकचा कनेक्टर होता ना तो पण कनेक्ट होत नाही. जरा घरात जाऊन मला बघायला लागेल की काय प्रॉब्लेम झाला आहे. थोड्या वेळात बघू आपण. तसा माईक वॉटरप्रूफ नाही तरी पण मी पाण्यात वापरला. पण आता देतो मी हा मोबाईल आणि तिकडे आता जरा कामाला लागतो. तर आता बरीचशी लावणी करून झाले. इकडे बघू शकता कोकणच्या फॉरेनर जात आहेत. तर आता आपण तिकडे जाऊ. तिकडे आता काय टी ब्रेक झाला आता, म्हणजे चहाचा ब्रेक आपला जरा इथून फाटला आहे. रेनकोट जरा मी आपली रेनकोटची दोरी असते ना ती बांधत होतो त्यावेळेला थोडासा फाटला. आता इकडे बघू शकता टी ब्रेक चालू आहे. चहा पिऊन झाले काय चहा पिऊन? इकडं काकी पितात बघा. इकडं सगळे कप वगैरे ठेवलेले आहेत. आता मम्मीने चहा बनवून आणला. कशी चहा होती? मस्त होती ना? हां, तर चहा चांगली होती. मम्मीने बनवलेली माझ्या. कुठं आहे मम्मी? इकडं आहे. तर इकडं बघू शकता आता परत इकडचा चिकलावणी करतायत आणि तिकडं आयांनी पण चहा पिऊन झाली. आता एवढा तरी आम्ही केले लावणी, अजून बाकी आहे करायची. माझी व्हिडिओ करायला इथं कोण नाही त्यामुळंच मी तुम्हाला लावणी करताना दिसणार नाही. नाहीतर आता बॅक कॅमेराच्या मागच्या साईडला बघायला गेला तर मी करणारच आहे आता लावणी. बघू आता कोण जर आला तर तुम्हाला म्हणजे त्याकडे कॅमेरा देईन, म्हणजे तो करेल व्हिडिओ. पण जर कोणी नाहीच आला तरी पण एवढा काय फरक नाही पडत. आपण बाकीच्यांची लावणी करतानाची ती दाखवलीच आहे. मम्मीची, काकींची. पोपट आणि राजाची जोडी बा काय कमाल केला नाही, एकदम मस्तपैकी चिकल केला नाही. आणि आता त्यांचा काम बऱ्यापैकी तरी आटपत आला आहे. इकडचाच त्या साईडचाच फक्त बाकी आहे, बाकी तर झाला आहे. तिकडे बघा शेतात जादू बघा किती आलेत, कोड घालून जादूचे कोड घालून आलेत बरीच जण लोक आणि लावणी करतायत. तर बराच वेळ झाला काम केला. सांगायची गोष्ट एकच की शेतीचे कामं खरंच खूप म्हणजे बघायला गेलं तर खूप अवघड आहेत. म्हणजे बोलायचं झालं तर खूप मेहनतीची कामं आहेत आणि खूप दम लागतो त्याला. मगाचपासून मी त्या मुठा इकडं तिकडं न्यायचं काम केलं आणि लावणी पण केली. तर त्याच्यात खूप म्हणजे थकावण महसूस झाली मला, कारण की मी तर यातली कामं करत नाही. यावेळेला मी पहिल्यांदाच ही लावणीची दुसऱ्यांदा लावणीची कामं करत असून पहिली म्हणजे ती पायर शेतात केली ती लावणी. आणि लहानपणी असताना जरा पोरांसोबत जाऊन करायचो ती तेव्हाचीच लावणी, पण ती पोरांसोबतची मजा वेगळी असते. आणि आता इथे म्हणजे जास्त मंडळी नाही आहेत, आपले 4 एक आहे, 2 काके आहेत आणि मम्मी आहे आणि इकडची जी बैलजोडी आहेत घेऊन बाबा आहेत तर ते आहेत. तर सध्या एवढी माणसं नाही आहेत लावणीसाठी, पण तरी पण आपली चालू आहे लावणी. आणि बघायला गेलं तर 2-3 दिवसात होईल कंप्लीट पूर्ण हा पूर्ण चोंडा. आणि तिकडचा चोंडा आहे तो बाकी आहे, तो तिकडचा होईल काही दिवसातच. तर आता मी जातो तिकडे लावणी करायला आणि लावणी करून झाल्याचा म्हणजे आजचा जो काम आटोपला की थोडीशी एक व्हिडिओ करेनच तुमच्यासाठी, जेणेकरून आजची सांगता होईल. तर चला आता जाऊया तिकडे. तर बघा आता एवढा आव्हान करून झालं आहे, लावणी करून झाले. इकडे काकी पण आले आहेत आणि इकडे आपला दादा विशालदादा पण आहे. विशालदादा इकडं बघ, विशालदादा पण आहे. तर विशालदादा आला त्यामुळे जरा फास्ट झाला काम आपला आणि एका बाजूने हा एवढा कंप्लीट झाला आहे. तिकडं काकी आमच्या हळूहळू करतायत, तिकडं बघू शकता काकी आहे आणि काकी आहेत हळूहळू करतायत. त्यामुळे इकडचा थोडासा राहिला आहे, तो पण आता लगेच कंप्लीट होईल आणि मग इकडचा जो बाकी आहे ना आव्हान काढायचा तो काढला जाईल.
आणि उद्या मग इकडची जी लावणी राहिली ती पण कंप्लीट होईल. इकडं बघू शकता लावणीचं काम जोरदार चालू आहे. सध्या लय माणसं आलेत. सकाळी स्टार्ट केला तेव्हा कमी होती, आपण 4जणच होतो फक्त. आणि आता बघा बाकी काहीतरी बोला. काय बोलू मी लावायला मैत्रिणीचा आलाय भात. मैत्रिणीचा भात चांगला व्हायला पाहिजे. मग उद्या पण येणार ना? उद्या कामापासून आल्यावर येईल. येणारच बोलतात. आणि तिकडे एक मेन माणूस आलेला आहे आपला, आता गाडी घेऊन आला आहे. त्या मेन माणसाला आपल्याला घ्यायला पाहिजे लावणी करायला. तर आता बाकीचा जो आव्हान राहिलेला आहे तो आता कंप्लीट करणार आहे आपला अभिजित दादा. करशील ना? कंप्लीट करशील ना बाकीचा? कॉन्ट्रॅक्टर नाहीस तू. तर मंडळी बघू शकता इकडची एवढी कंप्लीट लावणी करून झाले. तर मम्मी आणि काकी आहेत त्या अजून पण तिकडं आव्हान काढत आहेत. फायनली आजचं काम इथे स्टॉप केलेलं आहे आपण. आणि आता उद्याचा बाकीचे जे राहिलं आहे ना, थोडासा पॅसेज राहिला आहे तो आता उद्या कवर होईल कंप्लीट. तर आजची ही लावणीनिमित्तची कोकणातली व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन कोकणातल्या शेतीच्या व्हिडिओ घेऊन आणि अजून नवीन कुठला तरी व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.